ईदच्या सणाच्या पवित्र पावन पर्वावर मी सर्व मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ईद मुबारक. सगळ्या तरुण मंडळीला इतका आनंद झाला की फटाके फोडण्याचा मोह आवरला नाही. पण हे फटाके कुणाला लावायचे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. भावांनो, आज मी माझं भाग्य समजतो. तुम्ही सगळे खाली बसून घ्या ना 10 मिनिटं. आज मी माझं भाग्य समजतो की पवित्र ईदच्या पावन पर्वावर मला देवघाट सारख्या या आपल्या पावन भूमीमध्ये, ऐतिहासिक भूमीमध्ये मला यायला मिळालं आणि ईदच्या दिवशी तुमच्याशी बोलायला मिळालं, हे माझं मी भाग्य समजतो. आज सकाळी मी खामगावला ईदगाह मैदानावर सकाळी 8 वाजेपासून खामगाव परिसरातल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना व्यक्तिशः प्रत्येकाला भेटलो, घरी जाऊन भेटलो आणि सगळ्यांना या ईदच्या शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस हा खरं बोलण्याचा, चिंतन करण्याचा, मनन करण्याचा आणि निश्चय करण्याचा आजचा हा दिवस आहे. भावांनो, लक्षात ठेवा. बोललं का आपसात कोणी? ए पोरांनो, बोललं का रे? इकडे बसा रे शाहरुख, इकडे रे. भावांनो, आज तक मैंने देवघाट में बहुत सभाएं ली. हर सभा मेरी रिकॉर्ड ब्रेक हुई. आज का भी जो जोश और जल्लोश के साथ में आपने मेरी मिरोनुक निकाली और ये बड़ी संख्या में आपने सभा की. आज तक मैंने आंदोलन के लिए सभा ली, लेकिन आज की सभा 22 साल मैंने तुम्हारे लिए जो संघर्ष किया, पुलिसों के लाठा काटा खाए, पुलिस केसेस, जेल में गया, आपके लिए मैं लड़ता रहा, अन्याय सहन करता रहा, अन्याय के खिलाफ में आवाज उठाता रहा. ये 22 साल का संघर्ष जो है, वो संघर्ष खत्म करने के लिए आज की सभा होने वाली, ये बात ध्यान में रखें. भावांनो, मी तुमच्यासाठी लढत राहिलो, जेल मध्ये गेलो, पोलिसाचा मार खाल्ला, तुरुंगात गेलो. कधी सोयाबीनला भाव मागितला, कधी कापसाला भाव मागितला, कधी पीक विमा मागितला, कधी हमालांचा प्रश्न सोडवला. आमचे कपडेवाले बुलढाण्यात बसले, त्यांना उठून देत होते. त्या काळामध्ये, कोरोनाच्या काळात, ते आमच्या कपडेवाल्यांना आधार देण्याचं काम केलं की नाही केलं? खरं सांगा. हमारा प्रॉब्लेम सॉल्व किया की नाही किया? आमचे ऑटोवाले असतील, शेतमजूर असतील, भूमिहीन असतील, या सगळ्यांच्या पाठीशी तुमचा भाऊ म्हणून मी खंबीरपणे 22 वर्षात उभा राहिलेलो आहे. भावांनो, 22 वर्ष मी तुमच्या शेतातले वानेला आणण्याचं काम केलं. मी आज तुम्हाला राखणी म्हणजे मजुरी मागायला तुमच्या दारात आलेलो आहे. हाँ, ईदी मांगने को. भावांनो, मेरा हक बनता है क्या नहीं बनता है? मैं कुछ ऐसा खोदड़ी में ऐसे उठ के आया, मत मांगने को आया क्या? अरे मैंने 100 पुलिस केसेस मेरे आन पे लिए. तुम बोलेंगे क्या इतने केसेस हुए थे कि बंबई में खिसे बिसे कापता क्या? नाही, मी मुंबईला जाऊन खिसे कापले नाही. मी गाववाड्यातल्या सामान्य माणसाच्या, कष्टकऱ्याच्या, शहरातल्या सामान्य नागरिकाच्या बाजूने तुमच्यासाठी आंदोलन केली, सत्याग्रह केला, मोर्चा केला, उपोषण केलं, आत्मदहन केलं, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. भावांनो,
मी कोणत्याही पदावर नसताना बसल्या बसल्या महाराष्ट्रातलं सरकार हलवतो की नाही हलवतो? मग जर मी काही नसताना महाराष्ट्राचं सरकार हलवतो, अगर तुमने मुझे दिल्ली में भेजा तो ये केंद्र की सरकार भी मैं हिला डालूंगा। विश्वास है क्या नहीं है? विश्वास है क्या नहीं है? आज मैं विपक्ष से चुनाव लड़ रहा हूं, मेरा पक्ष बोले तो तुम है, मेरा गॉडफादर तुम है, मेरा बैंक बैलेंस तुम है, मेरी प्रॉपर्टी तुम है, और मेरा जो कुछ भी है वो सब तुम लोग है। ये मेरी प्रॉपर्टी है। इतने लोग मैंने मेरी जिंदगी में कमाए। रविकांत तुपकर ने 22 साल में मैंने पैसे नहीं कमाए, मैंने पद नहीं कमाए, मैंने सत्ता नहीं कमाई। मैंने क्या कमाया? गडचिरोली गोंदिया पासून कोल्हापूर कर्नाटक पर्यंत आणि लातूर उस्मानाबाद धाराशिव पासून तर धुळे नाशिक मुंबई कोकणापर्यंत जीवाभावाची माणसं मी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कमावली। ही माझी संपत्ती है। मैं आपको चैलेंज देके बात कर रहा हूं। महाराष्ट्र के कोई भी बस स्टैंड से रात को तुमने 12 बजे मुझे फोन करना और बोलना की रविकांत मी इथं अडचणीत सापडलोय, अर्ध्या तासात जर 25 पोरं तुमच्या मदतीला धावून आली नाही ना तर रविकांत तुपकर उभ्या आयुष्यात तुम्हाला तोंड दाखवणार नाही। ही माझ्या आयुष्याची कमाई। हे कमावलं मी, पद संपत्ती पैसा नाही कमावले, मी माणसं कमावली। महाराष्ट्राचा कानाकोपरा एकदा नाही मी शेकडो वेळा पिंजून काढला। राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलो। उसाचं आंदोलन, दुधाचं आंदोलन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, आशा वर्करचं आंदोलन, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून त्या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन, ईपीएस 95 सेवानिवृत्त झाल्यानंतर वाढून पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन, व्यापाऱ्यांसाठी आंदोलन, शहरातल्या लोकांसाठी आंदोलन। जो जो अडचणीत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम मी 22 वर्षात भावानं केलेलं आहे। मी आजपर्यंत तुम्हाला कधी मत मागितलं का? लेकिन तुम्हारे लिए लढते रहा की नाही ना? मग मी तुमचं मत मागितलेलं नसताना जर मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी भांडलो असाल तर मत घेतल्यावर तर माझी जबाबदारीच असणार आहे ती। बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? 15 साल जिनको चुन के दिया, ओ प्रतापराव काका कभी तुमको मुंह दिखाते क्या? प्रतापराव नाना कभी तुमको मुंह दिखाते क्या? बहुत सारे लोगों ने, मैंने कल कहा सभा थी मेरी आसलगांव और वडगांव, उधर जळगांव जामोद में मेरी सभा थी। मैंने लोगों को पूछा तुमने प्रतापराव काका को देखा क्या? सब लोगों ने हाथ ऊपर किया, हमने उनको देखा नहीं है। 15 साल हो गए अपने खासदार है। 15 साल खासदार होने के बाद में भी प्रतापराव काका देऊळघाटची पाणी टंचाई अजून काही थांबली नाही। हाँ, वो भी आई नहीं, अपन ने भी पूछा नहीं, और अपन पूछने के लिए वो मिलते कहाँ है? बरोबर आहे का गलत आहे? 15 वर्ष यांनी आपल्या जिल्ह्याची वाट लावायचं काम केलं। आता सांगतात, आता माझ्यावर टीका केली प्रतापराव म्हणे फालतू, रविकांत तुपकर सारख्या फालतू लोकांवर मी बोलत नाही, मी फालतू आहे। सोयाबीनला भाव मागणारा मी फालतू आहे, पीक विमा मिळवून देणारा मी फालतू आहे, ऑटोवाल्यांचं संरक्षण करणारा मी फालतू आहे, लोकांसाठी लढणारा मी फालतू आहे। प्रतापराव फालतू कोण आहे ही जनता या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल फालतू कोण आहे। अब क्या हो गया? सब तरफ अपनी हवा चल रही, सब तरफ अपनी हवा चल रही। लोग हर गांव गांव के, शहर के लोगों ने ठहरा दिया पक्ष पार्टी बाजूला ठेवा आणि रविकांत तुपकर सोबत उभा रहा। हा निर्णय सगळ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने घेतलेला आहे। घेतला की नाही घेतला? अरे इनके पैर तले की जमीन हिल गई राजाओ। इन्होंने एक नवी अफवाह लाई कल से मार्केट में, ये अपने जो मुस्लिम समाज के लोग हैं, अल्पसंख्यक लोग हैं, ये सब मेरे पीछे खड़े रह रहे हैं। तो इनमें से एक पुंगी डाल दिया उन्होंने कि रविकांत तुपकर चुन के आया और भाजपा की तरफ गया तो तुम क्या करेंगी? पुंगा नहीं छोड़ दिया। मी या पवित्र रमजानच्या दिवशी तुम्हाला सांगतो की रविकांत तुपकर अपक्ष निवडून येणार आणि शेवटपर्यंत स्वतंत्रच राहणार। मी इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही। मी रमजानच्या दिवशी तुम्हाला शब्द देतो, या हरामखोरांच्या अफवांना बळी पडू नका। हे अफवा करतायत, तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करतायत, माझ्याबद्दल तुमच्या मनात विष पेरण्याचं काम करतायत। अरे तुम्हाला निवडून दिलं होतं
या पक्षाकडून तुम्ही रात्री गेले शेण खायला तिकडं 50 खोके, बरोबर आहे की नाही? तिकडे गेले आणि तुम्ही सांगता आम्हाला अरे 22 साल मैं कोई पक्ष में गया नहीं, गया कि मैं कोई पक्ष में? 22 वर्षात मला ऑफर आल्या नसतील का? कोई भी पार्टी में अभी तक जाता था तो चुनाव न लड़ते विधान परिषद में आमदार भी हो जाता था, मैं हो जाता था कि नहीं? अगर अमोल मिटकरी आमदार बन सकते, गोपीचंद पडळकर आमदार बन सकते, तो मैं भी, मेरे दोस्त है वो लोग, मैं भी बन सकता था ना। मैंने लाल दीवा छोड़ के इस्तीफा देके एसटी से गांव की तरफ आने वाला बुल्ढाना जिले का मैं पहला आदमी हूं, है कि नहीं हूं? बोलो। मुझे मंत्री पद का दर्जा था, लेकिन लाल दिवा छोड़ के मी एसटीने गावाकडे आलो। सोयाबीन कापसाला भाव दिला नाही म्हणून प्रतापराव काकांना खासदारकीचा राजीनामा दिला नाही। हिम्मत असेल तर द्या। आणि मैंने दिया। आणि माझं काकांना चॅलेंज आहे, प्रतापराव काकांना नानाला, त्यांना माझं चॅलेंज आहे की दोनदा तुम्ही मोदींच्या नावानं मतं घेऊन निवडून आले, तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्यासारखं स्वतंत्र मैदानात येऊन दाखवा, काय जनता करेल। स्वतंत्र या ना मैदानात, याच्या नावानं त्याच्या नावानं किती दिवस दुसऱ्याच्या नावाचं कुंकू लावतात? जरा आपलं कुंकू स्वतःचं लावा। माझ्यावर टीका केली प्रतापराव काकांनी, म्हणजे रविकांत तुपकरची लायकी आहे का? आता माझी लायकी काढायला प्रतापराव जाधव काय ISO कंपनीचे काय मालक आहे का सर्टिफिकेट द्यायला की तुमची लायकी 100, तुमची 50, तुमची 10, तुमची 20? 15 वर्ष तंबाखू चोळत बसले दिल्लीच्या सभागृहात, पण एक शब्द सुद्धा तुमच्या बाजूने हे बोलले नाही, बोलले का? आणि तुमच्या जाती धर्मात भांडण लावायचं काम यांनी केलं। निवडणुका आल्या की म्हणायचं हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है। मायच्या तुम्ही सांगा आपण खतरे में आहे का कुणी? अरे देऊळघाटच्या बस स्टँडवर एका कपात चहा घेतो, तोच गिल्लास इसळतो, आपण अर्धा वाटून घेतो। मी आज किमान 50 ठिकाणी शिरखुर्मा पिला असा, 50 ठिकाणी शिरखुर्मा खायला आम्ही तुमच्याकडं, दिवाळीचं फराळाचं करायला तुम्ही आमच्याकडं, आम्ही तुमच्या वावरात, तुम्ही आमच्या वावरात, आपलं सगळं ओके सुरू आहे। पण निवडणुका आल्यावरच कस काय हिंदू मुसलमान खतरे में येतो? कोई हिंदू खतरे में नहीं, कोई मुसलमान खतरे में नहीं, ये हरामखोराच्या खुर्च्या खतरे में। कोई नहीं, कोई खतरे में नहीं। आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, या पुढाऱ्यांची जिरवण्याची संधी तुम्हाला या निमित्तानं आलेली आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हारे मन में कोई कंफ्यूजन मत रखो, कैसा होगा क्या होगा। तुम कोई भी गांव में फोन लगा के पूछो, कौन से भी शहर में फोन लगा के पूछो, अब तुम्हारी चर्चा क्या होती बस स्टैंड पे, लेकिन फाइट में कौन है? फाइट में कौन है बोले तो? मेरी फाइट किससे नहीं है, खासदार की फाइट मेरे से है, प्रतापराव की फाइट मेरे से है। और तुमको भी मैं बोलता, मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, तुमच्या मनात काही कन्फ्युजन ठेवू नका। रविकांत तुपकर तुम्ही मला स्वतंत्र निवडून दिलं तर मी स्वतंत्रच राहणार आणि चळवळीचा झेंडा घेऊन आयुष्यभर तुमच्या सोबत असाच राहणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे। या भुरट्यांच्या अफवांना, यांच्या पुंगाण्यांना बळी पडू नका। आपली निशाणी काय आहे? पाना आपला 12 भोकाचा आहे। कुठे बी लागतो तो। आता 15 वर्ष झाले ही गाडी खटारा झाली की नाही, मग त्या गाडीचे नटबोल्ट ढिल्ले करा, ती गाडी भंगारमध्ये विकून टाका आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी जरा नवीन तरुण तडफदार अशी गाडी आणा। बरोबर आहे का गलत आहे? अहो एवढ्या तुम्हाला मी सांगतो, पिसाळल्यासारखे करून राहिले ते जे लोक महाप्रचार करतात ना, त्याला या अजरबाई या मला सांगा, आता हे मोहम्मद अजहर हे नगरसेवक आहे बुलढाण्याला, हा माणूस खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम करतो। आमचे रफिक भाई आहेत, कुठे रफिक भाई? या आमचे ऍडव्होकेट राज शेख आहेत, हे मोठ्या पक्षात काम करणारे लोक होते। बसा, हे माझ्यासोबत अनेक वर्षापासून खांद्याला खांदा लावून काम करतात। मग मी काही तर चांगला वागलो असेल आयुष्यामध्ये, वागलो असेल का नाही? अहो मला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक वर्गणी देत आहेत,
पदरमोड करून पैसे देत आहेत। आमच्या रजिया बी मोहम्मद दाऊद राहणार इंदिरानगर बुलढाणा या आंटीनी मला पेन्शनचे 51,000 रुपये निवडणूक लढायला दिले। फॉर्म भरायच्या दिवशी पेन्शनचे 51,000 रुपये मला दिले। अरे कोण कोण माझ्यासाठी काय करते? आमचे हे मार खेळून आले, यांनी 1.5 महिना झाले पायात चप्पल घालणं बंद केली, जोपर्यंत खासदार होत नाही घालत नाही। आमचे सारोळा मारुतीचे सदा पाटील त्यांनी 6 महिने झाले चप्पल घालायचं व्रत बंद हे केलं। आमचे गणेश कदम नावाचे एक शेतकरी आहेत, रोज भादोला ते बुलढाणा पायी येतात, देवीचं दर्शन घेतात, गावाकडे जातात माझ्यासाठी। रविकांत तुपकर खासदार होणं हे टार्गेट नाहीये। रविकांत तुपकर खासदार झाला तर या बुलढाणा जिल्ह्यातला प्रत्येक माणूस खासदार होणार आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये तयार झाली। म्हणून भावना लक्षात ठेवा, आपल्या सगळ्या मायनॉरिटीच्या वोटवर या सगळ्यांचा डोळा आहे। मायनॉरिटीचा वोट डिवाइड होऊ देऊ नका, एक संघपणे हे वोट स्वतंत्र आलं पाहिजे। लक्षात ठेवा, स्वतंत्र माणसासोबत आलं पाहिजे। 22 साल से तुम मुझे देख रहे, मैं कोई पार्टी में गया 22 साल में, मैं कोई नेता का लालू चांगन किया, और मैं खुद के बलबूते के ये सब पुढ़ारियों के खिलाफ में लड़ता रहा। आज की डेट में मेरे खिलाफ में पूरे पुढ़ारी, पूरे नेता लोग इकट्ठा हुए, नेता उधर जनता इधर। ये जो चुनाव होने वाला है ये पैसे वाले विरुद्ध बिन पैसे वाले, नेता विरुद्ध जनता, धनशक्ति विरुद्ध जनशक्ति, ऐसा ये चुनाव होने वाला है। एक तरफ ढाब्यावर पार्टी मटन दारू, दूसरी तरफ घरची चटणी भाकर खाऊन प्रचार करू, बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्या लोकांनी नारा दिला, खाऊन घरची चटणी भाकर निवडून आणू, जनतेचा बाणा, जनतेचा बाणा, भोळ्या भाबड्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत भावांनो। त्यामुळं ठीक आहे, काय हरकत नाही। हे म्हणतात त्या गावात सभा घ्या, दुसऱ्या ठिकाणी। मला सगळ्या जिल्ह्यातून फोन येतात, आमच्या गावात सभा घ्या। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आज जेवढे काही उमेदवार उभे आहेत, मायच्याने एकानं तरी सोयाबीनसाठी मोर्चा काढला का? खरं सांगा, एकानं तरी कापसासाठी मोर्चा काढला का? एकानं तरी हिंदू मुस्लिम एकतेसाठी मोर्चा काढला का? तुमच्यावर अन्याय झाला तेव्हा कोणी पुढे आला का? मग याचा विचार तुम्ही करणार आहे की नाही? मी का असं गोधडीतून उठून कोणी मत मागायला येत असते का? काही काम लागेल ना? म्हणून तुम्हाला मत मागणाऱ्या उमेदवाराला विचारलं पाहिजे की तू आमच्यासाठी काय केलं इतक्या वर्षामध्ये, त्याचं उत्तर दे, बरोबर आहे की नाही? भावनिक होऊन मतदान करू नका। एकदा जर का ही संधी तुम्ही भावांनो गमावली तर 5 वर्ष तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल, लक्षात ठेवा। आज सोयाबीन 4,000वर आहे, कापूस 6,000वर आहे, आणि हा भाव आणायची जबाबदारी कोणाची होती? दिल्लीमध्ये जाधव साहेबांची होती। खासदार जाधवांनी, खासदाराला काय म्हणे, आराम करायचंच काम तर असतं म्हणे दिल्लीत। सांगा तुम्ही आता, मायच्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला चांगली संधी भेटेल भाऊ, तुम्ही संधीचा फायदा घ्या। आणि तुम्ही जर का काही गडबड केली तर 5 वर्ष हे पुढारी तुम्हाला थोबाड दाखवणार नाही। आणि तुमची सोयाबीन 2,000वर आली तर मला म्हणायचं नाही, बरोबर आहे का? चूक आहे? पूरा दिमाग ठिकाण पे रख के काम करो, अभी नहीं तो कभी नहीं, ये बात तुम ध्यान में रखो। आणि बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। इतिहास घडणार, चमत्कार घडणार, आणि 4 जूनला विजय हा सर्वसामान्य माणसाचा होणार आणि पुढारी हरणार, अशी निवडणूक होणार आहे भावना, लक्षात ठेवा। या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपल्याला काम करायचं आहे। धर्मामध्ये भांडणं लावणाऱ्यांना गाडायचं आहे, जाती जातीत भांडणं लावणाऱ्यांना आपल्याला गाडायचं आहे। मतांचं ध्रुवीकरण करून विशिष्ट समाजावर अन्याय करणाऱ्यांना आपल्याला गाडायचं आहे। भावांनो, या देशातली हुकुमशाही, बेबंदशाही जर नष्ट करायची असेल तर तुम्हाला तुमच्या बाजूने लढणारा माणूस त्या दिल्लीच्या सभागृहामध्ये पाठवावा लागेल, लक्षात ठेवा। आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तुमच्या देऊळघाटमध्ये आता पाणी टंचाई आहे। आता आचारसंहिता 10-15 दिवसात काही होणार नाही, पण तुम्ही महामेळ जर बसवला तर महामेळ बसवल्या मी तुमचा देऊळघाटचा मेळ पहिल्यांदा बसून देतो।
पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिले महामेळ बसवा लागेल, मग मी तुमचा मेळ बसवतो. बरोबर आहे की नाही? रविकांत तुपकर काय फक्त जळालेल्या डिप्या द्यायला आणि मारामाऱ्या करायला ते का मी? डीपी जळली की तुम्हाला मग ध्यान येतं, पोलीस स्टेशन असलं की मग ध्यान येतं, ऑटो पकडलं की तुम्हाला मग ध्यान येतं, आणि निवडणुकीच्या टायमाला कोणाला ध्यान येतं? यावर्षी महच येतं. म्हणून सब भाइयों को मेरी गुजारिश है, भाइयों कंफ्यूज मत रहो और ये बात ध्यान में रखो, फाइट इनकी मेरे से होने वाली है, मतलब तुम्हारे से होने वाली है. बरोबर है कि नहीं? और जीतना है. बुल्ढाना जिले के कोई भी गांव में, कोई भी शहर में आप फोन लगाओ, हर गांव में लोग बोलते पार्टी छोड़ के मतदान करो. ये बारी में पार्टी बाजी में रखो. तुम्ही इतके वर्ष आता यांना दिलं की नाही? बरं एवढे वर्ष तुम्ही यायला पाहिलं का नाही? मग एकदा मला भी घ्यान पाहून, मुझे भी देख लो ना एक बार, 5 साल क्या हो रहा. बरोबर आहे की नाही? तुम्ही फक्त एकदा दिल्लीत पाठवा मला, तुम्ही टीव्हीवर पाहिजे रोज बुलढाणा चमकत जाईन टीव्हीवर, जाळ धूळ धुपट सरळ संघच. हा, आपल्या प्रश्नाचा वेळ लागल्याशिवाय मी दिल्लीचं सभागृह चालू होणार नाही, भावना लक्षात ठेवा. आणि मी करू शकतो की नाही? करू शकतो की नाही? हा, तुम्हाला आशीर्वाद, तुम्हारी दुआ, तुमचं सगळं माझ्यासोबत ठेवा. भावांनो, मी तुम्हाला एक पवित्र या ईदच्या दिवशी शब्द देतो की तुम्हाला आयुष्यात माझ्याकडून पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही. मी काय काही मूर्ख आहे का कोणत्या पक्षात जायला? अरे मी इथे, मी राजा आहे, एवढी जनता माझ्यावर प्रेम करते, यांच्या वाट्याला प्रेम येते काय? आज मी बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात फिरतो, उद्या तुम्ही मला दिल्लीत पाठवलं तर सगळ्या देशातल्या नागरिकांना एकत्र करण्याचं काम मी करीन ना, तिथं जाऊन दिल्लीमध्ये जाऊन. करेन का नाही करेन? आज या बुलढाणा जिल्ह्याचा विकास नाही, शेगावचा विकास नाही, लोणारचा विकास नाही, सिंदखेड राजा नाही, धरणं नाही, सिंचन नाही, MIDC नाही, रोजगार नाही. पोरग 12वी ग्रॅज्युएट झालं की पुण्या मुंबईला जावं लागतंय. अरे या खासदारांनी काय काम करायला पाहिजे होतं 15 वर्षामध्ये? काही केलं? काहीच नाही केलं. स्वतःचे घर भरण्याचं काम केलं, समृद्धी महामार्गात ठेके घेतले, स्वतःचे घर भरण्याचं काम केलं, आणि आता माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करतायत, घाणेरड्या पातळीवर टीका करतायत. प्रतापरावांनी माझ्यावर टीका करून व्हॉट्सअप फेसबुकला लिहिलं, रविकांत तुपकर एसी गाडीत फिरतो, मग का मी महाराष्ट्रभर लोड गाडीला फिरू? अरे मला 1.5 वर्षापूर्वी या बुलढाणा शहरातले पत्रकार, विचारवंत, साहित्यिक सगळे नागरिकांनी एकत्र येऊन मला इनोवा गाडी वर्गणीतून दिली, आणि चिखलीच्या गजानन महाराज मित्रमंडळानं 5 लाख रुपये मला डिझेलला दिले. प्रतापराव, तुम्ही 15 वर्ष खासदार, 15 वर्ष आमदार आहे, पण हे प्रेम तुम्हाला कमावता आलं नाही. मी कोणत्याही पदावर नसताना हे प्रेम कमावून दाखवलं, ही माझी संपत्ती आहे. आज लोक मला वर्गणी घेऊन लाईन लावतायत की आमची वर्गणी घ्या, पण तुम्ही निवडणूक लढा, आमची वर्गणी घ्या, आम्ही तुम्हाला निवडून देतो. मी इथं बिरसिंगपूरच्या तिथं 2 मिनिटासाठी बाथरूमला थांबलो, तुम्हाला सांगतो 2 मिनिटामध्ये 100-200 लोक जमा झाले. सगळ्यांनी सांगितलं आम्ही कामाला लागलेलो आहे आणि तुम्हाला खासदार करणार म्हणजे करणार. आणि मला काही खासदार होऊन दिल्लीत मजा करायची नाहीये, मला काही एसी झोपायचं नाहीये. माझं स्वप्न आहे की तुमच्या प्रश्नाचं मूळ हे दिल्लीमध्ये आहे, आणि जो तुमच्या विरोधात धोरण राबवेल त्याच्या डोक्यात रुमणं घालायला मला दिल्लीला जायचं, लक्षात ठेवा. मी निवडून आल्यावर तुमचे घर सोन्याचे होतील हे डोक्यातून काढा, तुमच्या घरात चांदीचे होतील हे डोक्यातून काढा. पण किमान माझ्यासारखा लढणारा शेतकऱ्याचा, गरीबाचा पोरगा जर दिल्लीच्या संसदेमध्ये गेला, उद्या तुमच्या विरोधात जर कोण कायदा करत असेल तर त्याचं मनगट पिरगळून त्याच्या मुस्कलात मारण्याची ताकद या पठ्ठ्यामध्ये, लक्षात संघटनेचा. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की भावांनो, कोण म्हणता अपक्ष उमेदवार निवडून येत नाही? कोणी सांगितलं तुम्हाला? मैं बोलता तुमको, सदाशिवराव मंडलिक 2009 में अपक्ष चुन के आए कोल्हापुर से, मैं उनके प्रचार में था. राजू शेट्टी 2009 में अपक्ष चुन के आए हाथकरंगले से, मैं उनके प्रचार में था. सुदाम काका देशमुख अमरावती, त्यांची एक घोषणा होती, तुमचाच गेरू, तुमचा चुनान सुदाम काकाला निवडून आणा. लोकांनी वर्गणी करून सुदाम काकाला निवडून आणलं. अहो, या 1989ला बुलढाणा जिल्ह्यामध्ये
पायात चप्पल नसलेल्या, अंगावर फाटके कपडे असणाऱ्या सुखदेव नंदाजी काळे सारख्या माणसाला सुद्धा तुम्ही खासदार केलं की नाही केलं? केलं की नाही केलं? खरं सांगा. आपल्या विधानसभेत वर्गणी करूनच तुम्ही आमदार केलं की नाही? अनेक लोकांना अगोदर पण नंतर पण 2-4 वेळा केलं की नाही केलं? या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चेनसुख संचेती एकदा अपक्ष निवडून आले, राजेंद्र शिंगणे एकदा अपक्ष निवडून आले, तोतारामजी कायंदे एकदा अपक्ष निवडून आले आणि सुबोध भाऊ सावजी एकदा अपक्ष निवडून आले. कोण म्हणता अपक्ष निवडून येत नाही? तुम्ही जर मनात घेतलं तर तुम्ही सगळ्याला घोडा लावू शकता की नाही? आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की भावांनो, ही निवडणूक आता रविकांत तुपकरची राहिली नाहीये. ही निवडणूक आता तुमची झालेली आहे. ही निवडणूक तुम्ही ताब्यात घ्या. सगळ्या पाहुण्यारावळाला फोन करा, सगळ्या मित्रांना फोन करा आणि सगळ्यांना सांगा की शेतकऱ्याचं, गरीबाचं लेकरू आपल्याला दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवायचं आहे. डोकं ठिकाणावर ठेवा. 5 वर्ष पुन्हा वापस येत नाही बरोबर आहे का? असंच करत करत 15 वर्ष कधी गेले कळलं का तुम्हाला? कळलं? हे निवडणुकीत खूप पैसा टाकणार आहेत. दारू टाकतील, मटण टाकतील, पैसा वाटतील. माझ्याकडे द्यायला काहीच नाहीये. मी दारू, मटण, पैसा वाटू शकत नाही, पण मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो. हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी जीवाची बाजी लावू शकतो. अर्ध्या रात्री तुमच्यावर संकट आलं तर तुम्ही मला फोन करा. मी तुमचा फोन उचलणार. सभेत असलो तर रिटर्न फोन करणार, तुम्हाला परत फोन करणार. तुम्हाला कोणती अडचण असली तर तुम्ही मला कधी फोन करा. तुमचा खासदार व्हीआयपी असणार नाही. हात दाखवा, गाडी थांबवा. तुम्ही बोलवलं तर 10 मिनिटात देऊळघाटला येणार. मला हे सगळं चित्र बदलायचं आहे. हा बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल आपल्याला करायचं आहे. माझं स्वप्न आहे. काय असलं पाहिजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये? शेगावला विमानतळ झालं पाहिजे. विमानतळ झालं की कंपन्या येणार. कंपन्या आला की रोजगार मिळणार, पोरांना काम मिळणार. बरोबर की चूक? धरणं झाली पाहिजे गावागावामध्ये. धरणं झाली, सिंचनाच्या सोयी होतील, दूध डेऱ्या वाढतील, दुधाचा व्यवसाय वाढेल. बरोबर की नाही? कृषी प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजे. तिथल्या तिथं पोरांना रोजगार मिळाला पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ऍडमिशनसाठी स्पर्धा लागली पाहिजे. त्याचा दर्जा उंचावला पाहिजे. नगरपालिकेच्या शाळेचा दर्जा उंचावला पाहिजे. बरोबर का चूक? आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. प्रायव्हेट दवाखान्यात नाही, लोकांनी या सरकारी दवाखान्यात लाईन लावली पाहिजे. व्हीआयपी लोकांनी आम्हाला ऍडमिट करा. अशा पद्धतीचं धोरण माझ्या डोक्यात आहे. 2 लाखाचा रस्ता आणि 1 लाखाचा लाईट म्हणजे विकास नाही. ते तर तुम्हाला करावंच लागेल. तो बेसिक गोष्टी आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, नाली, रस्ता हे तर करावंच लागेल. पण विकास म्हणजे काय? आमची पोरं शिकली पाहिजे, आमच्या घरात 4 पैसे आले पाहिजे, आमच्या घामाला दाम मिळालं पाहिजे, आमचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, आमची गरिबी हटली पाहिजे. याला म्हणतात विकास. ये है विकास की व्याख्या. हे माझे स्वप्न आहे. हा बुलढाणा जिल्हा मला विकासाचं मॉडेल करून दाखवायचं आहे. शेगाव, सिंदखेड राजा, लोणार, संत चोखामेळा ही सगळी ऐतिहासिक स्थळं सुधारली पाहिजे अशी माझी भावना आहे. भावांनो, मी जास्त बोलत नाही. मला फोकणार गोष्टी करता येत नाही. एकदा द्या, तुम्हाला सांगतो 5 वर्षात हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात नाही, भारतात नाही गाजून दाखवला तर शेतकऱ्याच्या औलाद सांगणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. तुम्ही सगळ्यांनी मला भरभक्कम साथ द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आज मला वाटलं नाही ईदच्या दिवशी देऊळघाटची मंडळी म्हणेल सभा घ्या. सगळ्यांनी मला आग्रह करून सांगितलं की देऊळघाटला सभा घ्या. देऊळघाटमध्ये काम करणाऱ्या सगळ्या पक्षाच्या त्यांना मी सांगतो, सगळे माझे मित्र आहेत तिथं विविध पक्षामध्ये. तुम्हाला सांगतो, इतके दिवस तुम्ही तुमच्या पक्षाचा झेंडा घेऊन काम केलं. एवढ्या वेळेस मित्रासाठी जरा सबुरीनं घ्या. बरोबर आहे की नाही? आम पब्लिक के लिए शांततेनं घ्या, शांततेनं पुढे जा आणि एकदा या पुढाऱ्याची जिरवा. तयारी आहे का तुमची? गावागावात 15 दिवस आता फिरा. स्वतःच्या खर्चानं फिरा, स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून फिरा, नातेवाईकाला भेटा. कौम के लोगों को मिलो, रिश्तेदार को मिलो, शहर के लोगों को मिलो. और तुम्हीच रविकांत तुपकर है ऐसा बोल के लोगों को वोट मांगो. तुम्हीच रविकांत तुपकर है, ऐसी मेरी आपसे रिक्वेस्ट है. आता आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे. ज्योतिबा फुलेंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्याचा असूड त्या काळामध्ये लिहिला. शेतीच्या शोषणाच्या विरोधामध्ये आवाज उठवला. खऱ्या अर्थानं
शेतीच्या शोषणाचा इतिहास जर या देशामध्ये पहिल्यांदा कुणी मांडला असेल तर तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी, आणि त्यांच्यानंतर कुणी मांडला असेल तर स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी. ही ताकद आम्हाला लढण्याची या महात्म्यांनी दिलेली भावना लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे 14 एप्रिलला, ती आपल्याला धूमधडाक्यामध्ये साजरी करायची आहे. भावांनो, बाबासाहेबांनी आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य दिलं. 15 वर्ष प्रतापरावांना आपण खासदार केलं तर त्यांना प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे का नाहीये? आपण नाही विचारायचं का अमेरिकेचे लोक विचारतील का? पण तुम्हाला सांगतो, एवढं खवळलंय खासदार आता, मला पाहिलं की चेहरा लाल होतोय, डायरेक्ट लाल बुंद होतोय. त्यांनी खूप माझ्यावर प्रयोग सुरू केले. माझं स्टेटस जरी ठेवलं तर फोन मारतात ते. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर कोणत्या नेत्याचे माझं स्टेटस ठेवल्यावर फोन आले तर त्याचे फोन रेकॉर्ड करा आणि मला फक्त फोन करून सांगा, दाखवतो मी याला गंमत काय असते ती. दादागिरीच्या आणि तलवारीच्या जोरावर राज्य मिळवता येत नसतं. दादागिरीच्या जोरावर आणि तलवारीच्या जोरावर जर राज्य मिळवता आलं असतं तर देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अरुण गवळी झाला असता. असं होत नाही. राज्य निर्माण करायचं असेल तर सामान्य माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. त्याच्या झोपडीत जाऊन जेवावं लागतं, त्याचं दुःख समजून घ्यावं लागतं, त्याच्यासाठी भांडावं लागतं. प्रतापराव काकांना वाटलं की पैसा टाकला की मी निवडून येईल, पैशावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर देशाचा पंतप्रधान अंबानी झाला असता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अडाणी झाला असता. बरोबर आहे की नाही? ऐसा नहीं होता है. जो गोरगरीबों की साथ देता है वो नेता होता है. आणि म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे की भावांनो, रविकांत तुपकर एका गरीब शेतकऱ्याचं पोरग आहे. माझी आई शेतात जाते, माझे वडील रोज शेतात जातात, मी इतका सामान्य घरातला शेतकऱ्याचा पोरग आहे. आणि देऊळघाटशी माझा लहानपणापासून संबंध आहे. माझ्या मामाचं गाव दहीद बुद्रुक आहे. माझं शिक्षण दहीद बुद्रुकला झालं. माझ्या आजोबा आईचे वडील तिथे शिक्षक होते, त्यामुळं मी एसटीनं अनेक वेळा देऊळघाटला त्यांच्या सोबत यायचो. त्यामुळे देऊळघाटवाल्यांशी माझा फार लहानपणापासूनचा संबंध आहे. देऊळघाटची मंडळी दहीदला यायची, आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला. पण या गावाशी माझं नातं हे फार लहानपणापासूनच आहे. इथली सगळी तरुण मंडळी, सगळी जाणकार मंडळी या गावातली माझ्यावर प्रेम करतात. मी तुम्हाला एकच सांगतो, आतापर्यंत तुम्ही जातीवर मत मारले, धर्मावर मत मारले, पक्षावर मत मारले, पंथावर मत मारले, कधी खालच्याला पाहून मारले, कधी वरच्याला पाहून मारले. आयुष्यात एकदा जात धर्म पक्ष बाजूला ठेवून माणूस म्हणून मला मतदान करून पहा, फक्त माणूस. मैं मानवतावादी विचार का आदमी हूं. 22 साल में कोई भी आदमी मेरी तरफ काम लेके आया, मेरे ऑफिस पे आया तो मैंने कभी जात पूछी नहीं, धर्म पूछा नहीं, पार्टी पूछी नहीं. पूछा मैंने कुछ भी पूछा नहीं, मैंने काम किया. 22 वर्षात जर मी तुम्हाला धर्म जात पक्ष पंथ विचारला नाही तर आज मी तुमच्या दारात आल्यावर तुम्ही मला जात धर्म पक्ष विचारायला पाहिजे का? हा, जे इकडून तिकडे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात त्यांना आमच्यावर बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये, लक्षात ठेवा. उनके मुंह में बात अलग है और अंदर की उनकी कथनी और करनी में बहुत फर्क है. रविकांत तुपकर में उनमें यह फर्क है, मेरी कथनी और करनी में फर्क नहीं है, एक ही है. मैं जो बोलता वो मैं करता. हाँ, ये मेरा ये है. और मेरी ईमानदारी ही मेरा भांडवल है, मेरा प्रामाणिकपना ही मेरा भांडवल है. जिस दिन मेरी ईमानदारी खत्म हो जाएगी उस दिन रविकांत तुपकर खत्म हो जाएगा. इतना मुझे समजता. मी काय कानावर बिडे लावून धोत्रावर इन करतो का? अक्कल आहे ना मला, तेवढी समजतं ना मला. अरे ही ज्या जनतेचं प्रेम कमवायला मी 22 वर्ष घातले, हे प्रेम भावांनो मी वाया जाऊ देणार नाही. श्वास असेपर्यंत, रक्त असेपर्यंत, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. हा माझा शब्द तुम्हाला मी या निमित्तानं देतो आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घ्यावं. मी आता सगळ्या गावांमध्ये पोहोचू शकत नाही, माझ्या वतीनं तुम्ही पोहोचा. जिल्हा खूप मोठा आहे, बरोबर आहे की 10-12 दिवस राहिलेले आहेत प्रचाराला, उरलेले आहेत. तुम्ही लोकांपर्यंत जा, लोकांना समजून सांगा. व्हॉट्सअप फेसबुक स्टेटसवर जरा मला मदत करा. काय झालं, या सगळ्या उमेदवारांनी करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट वॉर रूम तयार केल्या, भाड्यानं लोक आणले. अहो यांनी अर्ज भरायला लोक भाड्यानं आणले होते बुलढाणा या लोकांनी त्या दिवशी. हा यायला लय मोठे आणलं यायला तिकडून. आणि 500 रुपये रोज आणि 300 रुपये बाईन लोक गाडीत बसायला तयार नाही. आणि आपल्या कार्यक्रमाला 1 रुपया बी नाही. लोक स्वतःच्या खर्चाने आले, त्यांच्यापेक्षा दुप्पट गर्दी आपला अर्ज भरायला होती का नव्हती? उस दिन ही लोग समझ गए क्या है क्या नहीं.
बरं, ज्या दिवशी मी अर्ज भरणार होतो त्या दिवशी प्रतापरावांनी अर्ज भरायला नको होता, कारण मी 10-12 दिवसापूर्वी डिक्लेअर केलं ना, बरोबर आहे की नाही? मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी भरायचा. पण ते लय भारी आहे, ते दाखवतो वेगळं, चिमटा वेगळा घेतोय. त्याने भी 30 दिवस ठेवला. बरं, हमने रैली की परवानगी ली, उसी टाइम उन्होंने भी रैली निकाले. उनको क्या लगा, और ये सब लोग रविकांत तुपकर के पीछे जाएंगे, अपन अर्जी भरे तो आधे लोग अपनी तरफ आएंगे और रविकांत तुपकर से शक्ति प्रदर्शन अपना ज्यादा होगा, ऐसा उनको लगा. लेकिन वो बुमरांग हो गया, उनसे ज्यादा भीड़ अपनी रैली में थी. मैं अर्जी भर के आने के बाद में भी शाम तक लोग वही मंडप पे बैठे थे, लोग घर को जा रहे ही रहे थे. मैंने बोला सभा खत्म हुई, जाओ. कल भी परसों सिंदखेड राजा में मा जिजाऊ साहेबांच्या समोर नतमस्तक होऊन मी प्रचाराचा शुभारंभ केला. सगळे लोक स्वतःच्या खर्चानं रेकॉर्ड ब्रेक गर्दी सिंदखेड राजाला होती. कालही माझ्या सभेला आसलगाव असेल, वडगाव असेल, सगळ्या ठिकाणी लोक स्वतःच्या खर्चानं प्रचार सभेला आहेत. आता तुम्ही इथं आले, पाहिजे तुम्हाला काय गाड्या घोड्या दिल्या का? कोणी इमानदारीनं दिले? काही पैसे दिले? आता काही ढाब्यावर बसायचं जेवायला आपल्याला जाऊन, तुम्ही घरी जाऊन जेवणार आहे. पण त्याच्या प्रचारात लोक गावरानवाला देशी मागतोय, देशीवाला त्याला मॅकडॉल मागतोय, मॅकडॉलवाला व्हिस्की मागतोय, व्हिस्कीवाला रम मागतोय. आता पुढचं काही मला समजत नाही, कारण मी काही घेत नाही. मैं तुम्हाला पुन्हा सांगतो, या रमजानच्या पवित्र दिवशी सांगतो, मी हे सांगायसारखं नाही पण सांगतो, माझ्या आयुष्यात मी अजून दारू नावाचा प्रकार शिवलेला नाहीये. मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. मी इतक्या प्रामाणिकपणे जगणारा माणूस. मला फक्त एकच व्यसन आहे, तुमच्यासाठी दिवस रात्र मरमर करणे आणि तुमच्यासाठी काम करत राहणे. एवढंच व्यसन मला माझ्या आयुष्यामध्ये आहे. आणि मी एखाद्या पागल माणसासारखा तुमच्यासाठी काम करत राहतो. भावांनो, जसं प्रेम एवढ्या वर्षात तुम्ही माझ्यावर केलं, असंच प्रेम भविष्यातही तुम्ही कायम ठेवा. काही कन्फ्युजन असलं, काही मनात शंका असली तर मला कधी पण विचारा, मी तुमच्यासाठी हजर आहे. कधी पण मला फोन लावा. जर मी सभेत असलो तर रिटर्न फोन करतो, कोणी उचलला तर निरोप त्या माणूस लिहून घेतो. पण तुम्हाला एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो, रविकांत तुपकरला निवडून दिल्याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही. तुम बोलेंगे की आपण अच्छा काम किया, तुमची कॉलर टाईट होईल, असा तुमच्या पट्ट्यात इथं वागल. 550 खासदार एका बाजूला आणि तुमचं लेकरू एका बाजूला राहील, असा शब्द मी तुम्हाला देतो. आणि तुम्ही सगळ्यांनी या सभेला आलात. मला आता धाडला सभा आहे, कारण ती पण वेळेच्या आत संपवायची, जायला अर्धा पाऊण तास लागेल. त्यामुळे चहाचा आग्रह कोणी करू नका, आजच्या दिवस शिरखुर्म्याचा आग्रह कोणी करू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना ईदच्या मी मनापासून शुभेच्छा देतो, महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या इन ऍडव्हान्स सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला जायचं आहे. आपली निशाणी काय आहे? जनतेचा बाणा, जनतेचा बाणा निवडून आणा पाना, जनतेचा बाणा. या पाण्याला यायचे नटबोल्ट ढिल्ले करा, बरोबर आहे की नाही? हा, विरोधकाच तुम्ही किती बी ताना, निवडून येणार. हा, यायला काय ताणायची एकदा ताणून द्या, कारण जनता आपल्या सोबत आहे. भावांनो, सगळ्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना या पावन पवित्र पर्वाच्या शुभेच्छा देतो. सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभे राहा.